सो दिस इज द हिस्ट्री बिहाइंड माय ब्रँड नेम. फिरता 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 असे एक आम्हाला काका सापडले होते आमच्या पहिल्या कलेक्शनला. तर माझ्या कस्टमर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी आता विचार करायला लागले. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय फर्स्ट चिट चॅट व्हिडिओ. मी ॲक्च्युली खूप नर्वस आहे कारण मी असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर कधीच नाही बनवलेत. आपल्या काय मी याच्या आधी कधीच नाही बनवलेत. आमचं आधी ॲक्टिव्हिटी होतं तिथे पण मी असं काही बनवलेलं नव्हतं. ओ माय गॉड, सनलाईट छान आली आहे कारण आत्ता वाजलेत सकाळचे 8:30. मी सकाळी 8:30 वाजता शूट करते आहे आणि येस आय एम नर्वस बट आय विल ट्राय माय बेस्ट टू प्रोव्हाइड एव्हरीथिंग. म्हणजे माझा जो काही मोटिव्ह आहे या व्हिडिओच्या मागचं तो मी कंप्लीट करायचा फुल प्रयत्न करेल. सो दिस व्हिडिओ इज ऑल अबाउट हाऊ आय स्टार्टेड माय ब्रँड. फर्स्ट ऑफ ऑल मी माझं एक इंट्रोडक्शन देते कारण खूप लोक नवीन आहेत, आय नो. सो माझं नाव वेदिका कुलकर्णी, मी पुण्याची आहे आणि मी रिसेंटली कॉन्टेंट क्रिएशन पण स्टार्ट केलेलं आहे आणि आय हॅव मोर दॅन 19K फॉलोअर्स नाव. आय डोंट नो आता हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा किती असतील. आय होप 20K झालेले असतील. आणि आय स्टार्टेड माय ब्रँड इन 2023, 19 सप्टेंबर 2023. आणि तेव्हा माझं असं काहीच नव्हतं की आपण एक बिझनेस स्टार्ट करणार आहोत, खूप मोठा ब्रँड करायचा आहे वगैरे. सो माझं इंट्रोडक्शन म्हणजे मी ऑलरेडी सांगितलं की मी MBA झालेलं आहे माझं. मी मार्केटिंग आणि इंटरनॅशनल बिझनेसमध्ये MBA केलं फ्रॉम भारती विद्यापीठ आणि आता मी फुल टाईम बिझनेस करते. आधी मी जॉब पण केलेला आहे, इंटर्नशिप केली होती मी, प्लस मी 1 वर्ष जॉब पण केला होता. असं नाही आहे की मी डिरेक्टली बिझनेसमध्ये आले. माझा बिझनेस चालू होता, तेव्हा पण माझा बिझनेस चालू होता. मे बी हा व्हिडिओ थोडासा लाँग होईल म्हणून मी पार्ट 1 आणि पार्ट 2 करते आहे. सो व्यवस्थित मला सांगता येईल जे काही मला सांगायचं आहे त्या. आणि म्हणून मी लिहून पण ठेवलेले आहेत, नोट्स पण आहेत माझ्याकडे की मी उगाच काहीतरी फापट पसारा नको बोलायला. मी हा ब्रँड लॉन्च केला 19 सप्टेंबर 2023ला आणि आयडिया अशी आली की आमचं इंटर्नशिप चालू होणार होती आणि मी आणि माझे 2 बेस्ट फ्रेंड्स आहेत, आदित्य आणि हर्षद. आणि मला खूप छान आठवतं की आम्ही कॉलेजमध्ये बसलेलो होतो, रँडमली बसलो होतो आणि मला अचानक विचार आला की आणि माझं काहीही असं स्वप्न नव्हतं की मला खूप मोठा ब्रँड बनवायचा आहे. मला जस्ट हवं होतं की माझी आई घरात शिवते, तर माझं असं होतं की जे माझी डिझाईन्स आहेत तेच मी फक्त एक फॅब्रिक आणेल, ते शिवेल आणि मी पुढे देईल लोकांना. एवढंच माझं एक बेसिक डोक्यात होतं. पण नंतर असं झालं की माझी आई मला सरळ नाही बोलली या गोष्टीला की मी शिवणार नाही कारण खूप मोठं आहे ते सगळं की शिवणं, मग परत लोकांना देणं, इट्स अ बिग रिस्क. सो माझी आई म्हटली की मी तर करणार नाही. आणि मग मी डिसअपॉइंट झाले होते कम्प्लिटली की मी आता काय करू, मग माझं स्टार्टच होणार नाही का किंवा असं टाईप. पण नंतर मी म्हटलं की लेट इट बी, आपण प्रोफेशनली ब्रँडच लॉन्च करूया. आणि मला आठवतं आहे हे जुलैमध्ये आमच्या डोक्यात आलं होतं. म्हणजे आम्ही बसलो होतो तेव्हा 3 की मला असं असं करायचं. मी त्यांच्यासोबत शेअर केला आणि ते खूप खुश झाले की वाव कर, छान, असं व्यवस्थित होतं सगळं. म्हणजे खूप खुश झाले ते दोघं पण. आणि नंतर जुलैमध्ये माझ्या डोक्यात आलं अँड इन सप्टेंबर आय लॉन्च्ड माय ब्रँड. म्हणजे इट वॉज अ ड्रीम आणि मी खूप रँडमली लॉन्च केला आहे माझा ब्रँड. म्हणजे ॲक्च्युली मला हे पण आठवतं आहे की मला सगळं परफेक्ट हवं होतं. म्हणजे विथ लोगो, नंतर माझं मार्केटिंग स्ट्रॅटेजी, माझं एक काय निश असणार आहे, एव्हरीथिंग मला खूप जास्त परफेक्ट पाहिजे होतं. आणि असं नाही म्हणते की मी की एकदमच रँडमली केलं, मी परफेक्ट होतं, माझ्या ह्यानी होतं व्यवस्थित. पण मला आठवते की मला अतिशय जास्त हवं होतं की कसे मोठे ब्रँड्स असतात तसं. पण माझी एक मैत्रीण मला म्हटली, जिला तुम्ही खूप वेळा इंस्टाग्रामवर बघता, तनया नाव आहे तिचं. सो ती मला म्हटली की तू खूप जास्त परफेक्शनच्या मागे जाऊ नको, तू लॉन्च कर, कसा रिस्पॉन्स येतो आहे ते बघ आणि मग आपण पुढे जाऊया. सो मी ते विचार केला आणि करेक्ट होती ती ऑब्व्हियसली. कारण जेव्हापर्यंत तुम्ही स्टार्ट नाही करत ना तेव्हापर्यंत तुम्हाला कळत नाही की तुमच्या ऑडियन्सला काय हवं आहे, तुमच्या कस्टमर्सला काय हवं आहे. सो फर्स्ट माझे हे आहे की जस्ट
स्टार्ट करा तुमच्या डोक्यात जे काही असेल ना. कारण असं होतं की सतत आपल्या नुसतं डोक्यात येत राहतात गोष्टी की मला हा बिझनेस करायचा आहे, मला तो बिझनेस करायचा आहे, असं करायचं तसं करायचं आहे, वॉटेवर हा प्रोडक्ट हवा आहे, ती सर्व्हिस हवी आहे. पण आपण कधीच स्टार्ट करत नाही. आपण सारखं त्याला डिले करत राहतो कारण नाही हे असं नाही आहे, ते तसं नाही आहे, मग माझे वेंडर्सच बरोबर नाही आहेत. ह्या गोष्टी नाही करायच्या. जस्ट स्टार्ट तरी करा, मग तुम्हाला आपोआप सगळं कळेल. तर आता आपण बघूया की हाऊ आय रिअली स्टार्टेड माय ब्रँड, म्हणजे काय काय स्टेप्स होत्या. सो फर्स्ट मला कन्फर्म नव्हतं की मी नाव काय ठेवू. आणि मी एकदम जेनझी असं नाव ठरवलं होतं, जे की होतं लिली बी. मला खूप आत्ता असं होतं की मी ते का नाव चूज केलं असेल. आणि मी स्वतः घरीच कॅनवावर असंच रँडमली मी लोगो पण बनवला होता लिली बीचा. मला लॅव्हेंडर कलर आवडतो, त्याच्यामुळे लॅव्हेंडर कलर होता त्यात, पिंक कलर होता त्यात आणि एकदम असा चाइल्डिश लोगो होता. नाव पण असंच होतं रँडम. पण नंतर ज्यांनी माझं फर्स्ट शूट केलं, फोटोशूट केलं, तर त्याच्याशी मी जस्ट बोलत होते. आणि त्यावेळेस जेव्हा आमचं चालू होतं शूटच्या गोष्टी, त्यावेळेस माझे प्रॉडक्ट्स पण रेडी होते. सो तेव्हा असं झालं की तो मला म्हटला की तू ह्या नावाबद्दल कन्फर्म आहेस का. तर मी म्हटलं की हां, म्हणजे मला आवडलं आहे नाव आणि मी ते कन्फर्म करते आहे. तो म्हटला की तू हे न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहेस का. आणि मी पर्सनली मानते या सगळ्या गोष्टी, नो डाऊट. पण पहिले या गोष्टींचा अजिबात विचार नव्हता केला, अजिबातच नाही. मी म्हटलं की जिथे कष्ट असतात ना, तिथे सगळंच आपल्या फेवरमध्ये असतं, जे की खरं आहे. पण कष्टासोबत ना तुम्हाला या गोष्टी पण मॅटर करतात. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. ऑब्व्हियसली ते तुमच्यावर आहे, तुम्ही मानता की नाही. पण माझा हा एक्सपिरियन्स आहे की ह्या गोष्टी खरंच खूप मॅटर करतात. आणि त्यांनी मला असं सांगितलं की तू एकदा नावाचा विचार कर. मग त्यांनीच मला सजेस्ट केलं की थोडंसं तू असं एक इंडियन टच आहे तुझ्या प्रॉडक्ट्सला, तुझ्या फॅब्रिकला, सो काहीतरी असं बघ. मग मी खरंच त्या गोष्टीवर विचार केला. म्हटलं की खरंच आपण ह्या गोष्टीचा काही विचारच नाही केला आहे. आपण एक रँडम नाव घेतलं आणि ते दिलं आपल्या ब्रँडला. मग मी खूप विचार करत होते की आता काय मी आउट ऑफ द बॉक्स जाऊ एकदम. मला खूपच नवीन नाव हवं होतं. पण मग परत माझ्या लक्षात आलं की कधी असं होतं ना की आपण खूपच आउट ऑफ द बॉक्स जाण्याच्या ह्याच्यात ना, आपण ज्या कॉमन गोष्टी आहेत की ज्या ट्रेंडिंगमध्ये आहेत किंवा ज्या चालू आहेत ना, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्या गोष्टींकडे आपण इग्नोर करतो. तर ते नाही व्हायला पाहिजे. हे माझं फर्स्ट लेसन होता. तर मग मी असंच रँडमली एक विचार करत होते की आता काय करू. मग माझ्या लक्षात आलं की आपले प्रॉडक्ट्स आहेत इंडो वेस्टर्न. तर मग म्हणून मी इंडो वेस्टर्नचा इंडो घेतला. नंतर मी म्हटलं की आपल्या प्रॉडक्ट्सला एक इंडियन टच आहे की आपलं फॅब्रिक आहे, नंतर कुर्तीज आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एक इंडियन टच देतात त्या गोष्टीला. मग मी म्हटलं की ठीक आहे, मग आपण त्याला आता माझं नाव एकतर वेदिका. सो मी म्हटलं की वेद आहे प्लस वेद म्हणजे एक वेद पुराण आणि त्यात मग ते सगळे एक इंडियन टच त्यात येतो. सो मी म्हटलं की इंडो वेद. माझं हे एकदम डोक्यात आलं की आपण इंडो वेद ठेवूया. सो दिस इज द हिस्ट्री बिहाइंड माय ब्रँड नेम. हा ब्रँड मी जेव्हा स्टार्ट केला ना, तेव्हा माझ्या मनात खूप भीती होती की समजा मी फेल झाले तर, समजा मला ऑर्डर्स नाही आल्या तर. आणि ती भीती मला आत्ता पण आहे. मी खरंच खोटं नाही बोलणार, पण मला आत्ता पण रोज मी सकाळी उठल्यावर मी रेग्युलर आणि मी सतत फोन्स चेक करत असते, सतत माझा लॅपटॉप चेक करत असते. ऑर्डर आली आहे का, मग कोणाची काय आहे, मग मी बरोबर शिपिंग केलं आहे ना. ही भीती ना माझ्या अजून पण मनात आहे. कारण जेव्हा तुम्ही एक ब्रँड रन करता ना, तेव्हा तुमच्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि माझं फर्स्ट फोटोशूट, इट वॉज सो स्पेशल. मी ठरवलं होतं की माझ्या फर्स्ट शूटला माझ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्याच ॲज अ मॉडेल येणार आहेत. मी त्यांना विचारलं पण नाही, मी त्यांना ग्रँटेड धरलं की हां या येणार आहेत माझ्या ब्रँडसाठी. मी तर होते. फर्स्ट डेला मी 2 दिवस ते शूट चाललं आणि फर्स्ट डेला मी 6 आउटफिट्स केले एकटीने. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 2 असं करून 8 आउटफिट्स केले होते. हां करेक्ट असंच होतं काहीतरी. तर आम्ही चौघींनी मिळून केलं होतं ते शूट. आणि फोटोज वगैरे सगळं छान होतं, सगळं व्यवस्थित होतं. पण तेव्हा परत एक चूक अशी झाली की मी फोकस कुठे केला, माझ्या मॉडेल्सवर.
मी फोकस कुठे करायला पाहिजे होता? माझ्या प्रॉडक्ट्सवर. असं नाही आहे की केलं नाही, केलं पण खूप कमी केलं. मेकअपवर तर मी एवढा खर्च केला होता ना फर्स्ट शूटला, जे की माझं बजेट पण नव्हतं. म्हणजे काय यार, आणि फर्स्ट मी शूट केलं होतं अगदी म्हणजे 10,000पासून मी शूट केलं होतं ते, कारण पैसेच नव्हते ना तेव्हा, स्टार्ट कुठून करणार होते मी. त्याच्यामुळे मी असं जस्ट एक स्टार्ट केलं होतं शूट आणि ते सगळं झालं, लॉन्च झाला आणि फर्स्ट कलेक्शन होतं माझं. फर्स्ट कस्टमर माझी वहिनीच होती. तर मी खूप आनंद झाला होता मला जेव्हा माझी फर्स्ट ऑर्डर आली, जेव्हा मी फर्स्ट शिपिंग केलं. सो इट वॉज व्हेरी स्पेशल फॉर मी. म्हणून मी म्हणते की जे आहे ना ते स्टार्ट करा. तुम्हाला स्टार्ट केल्यावरच चुका काय होत आहेत ना हे कळणार आहे. तुम्ही जोपर्यंत स्टार्ट नाही ना करणार, मग माझ्याकडून हीच चूक होईल, मग तीच चूक होईल, या गोष्टी तुमच्या डोक्यात येतच राहणार आहे, ज्या की माझ्या अजूनपर्यंत येतात. माझे 3 वर्ष पूर्ण होणार आहेत तरी पण माझ्या डोक्यात अजून पण येतात. मी अजून पण कन्फर्म नसते की अरे हां मग हे होईल का, पण मी आता विचार करायला लागली आहे की हां माझ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी नाही तर माझ्या कस्टमर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी आता विचार करायला लागली की त्यांना काय पाहिजे. आधी मी काय विचार केला की मला काय पाहिजे आणि मी ते स्टार्ट केलं की अरे वा खूप भारी आहे, ऑफ शोल्डर आहे, नंतर वन शोल्डर आहे, स्लीवलेस आहे. अरे सगळ्यांना नाही आवडत हे माझ्या तेव्हा डोक्यातच नाही आलं. माझ्या ब्रँडच्या मागे ना मला फक्त नाही म्हणणार मी, पण 2 लोकांचा खूप मोठा सपोर्ट आहे माझ्या मागे, खूप जास्त मोठा. ते म्हणजे एकतर गणपती बाप्पा, ज्याच्याशिवाय माझं आयुष्य इनकम्प्लीट आहे. म्हणजे इवन मी ज्या दिवशी ब्रँड लॉन्च केला त्या दिवशी पण गणेश चतुर्थी होती आणि मी ते बघूनच केलं होतं आणि मग मी बाकी कशाचाच विचार नाही केला की मुहूर्त आहे का, मग आपण बघूया का, बरोबर वेळ आहे का. हे गणपती बाप्पा येत आहेत आणि तो दिवस शुभ नसणार असं शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे मी तो दिवस निवडला होता. आणि सेकंड म्हणजे माझी आई. तिच्याशिवाय हा ब्रँडच नाही आहे, म्हणजे नाहीच आहे, शक्यच नाही आहे. ती माझं एवढं म्हणजे मी जेवढं मार्केटिंग नाही करत माझ्या ब्रँडचं तेवढं ती करते. सगळीकडे गेली ना की नुसतं माझ्या मुलीचं असं असं आहे, मग ती हे कर. आणि कधी कधी ना मला पण बोलता नाही येत. मी खूप अशी म्हणजे मला बोलायचं वेगळं असतं, मी बोलते वेगळंच असं होतं माझं, खूप वेळा होतं. पण माझी आई बिईंग अ टीचर, ती खूप छान बोलू शकते. तिच्या मनात जे काही आहे ते ती एक्सप्रेस खूप छान करू शकते. त्याच्यामुळे आज पण माझ्या ब्रँडचं मला प्रमोशन करायचं असेल ना तर मी माझ्या आईला घेऊन जाते आणि माझी आई करते. तर ती माझी सगळ्यात मोठी ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आणि मी फक्त नावाला फाउंडर आहे. मी सगळं फक्त नावाला करते. सगळं जे काही रिअल कामं आहेत ती सगळं ती करते माझी. तेच आहे म्हणजे माझ्या आईचं खूप सपोर्ट आहे, दॅट्स इट. मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझ्या मनात भीती होती, कारण माझ्याकडे फॅशनचं नॉलेज नाही आहे. आत्ता पण माझ्याकडे फॅशनचं नॉलेज नाही आहे. मला जे आवडतं त्या डिझाईन्स आणि आत्ता माझ्याकडे टीम आहे अँड आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅम की त्या खूप म्हणजे आत्ता माझ्याकडे फक्त 2 जणांची टीम आहे. एक माझी इंटर्न आहे आणि एक फ्रीलान्सिंग करते डिझायनर. खूप छान टीम आहेत, खूप छान त्या मुली आहेत, खूप कष्ट करतात. त्या मला दिसत असतं. कधी कधी माझी पण खूप चिडचिड होते त्यांच्यावर, पण बिचारे समजून घेतात. आणि ती आता करते डिझायनिंग. पण पहिलं किंवा दुसरं जे कलेक्शन होतं ते सगळे मी डिझाईन केले होते. म्हणजे माझ्या डोक्यात यायचं की हां आपण स्लीव अशी ठेवूया, आपण लेंथ ही ठेवूया आणि खूप सिम्पल पॅटर्न्स असायचे आधीचे एकदम. आणि मी तसंच म्हणजे जे लॉन्च पण केलं होतं तेव्हा मी 14 पॅटर्न्स केले होते. तर तेव्हा पण मी माझंच डोकं लावून आणि सगळं म्हणजे जे काही माझं होतं तेच केलं आहे मी फॅशनच्या बाबतीत. मार्केटिंगच्या नॉलेजवर मी हा ब्रँड स्टार्ट केला हे मी सांगू शकते. कारण मला डिजिटल मार्केटिंग आधीपासूनच खूप आवडायचं. म्हणजे सोशल मीडिया आणि हे सगळं मला खूप आधीपासूनच आवडायचं मला. तर त्याच्यामुळे मी माझ्या मार्केटिंग नॉलेजवर हा ब्रँड स्टार्ट केला होता. माझ्याकडे एक गोष्ट होती की हां ठीक आहे चला मी मार्केटिंग माझ्या प्रॉडक्टचं छान करू शकते. मग ते प्रॉडक्ट कसं बनवायचं हे माहीत नव्हतं मला, पण मी मार्केटिंग छान करू शकते हे मला माहीत होतं. आणि मी स्टार्ट केला माझा ब्रँड विथ ओन्ली 15,000 कारण माझ्याकडे स्टायपेंड तेवढाच होता माझा. मंथली मला 15,000 स्टायपेंड यायचा आणि मी 3 महिने तो जॉब केला. तर पहिल्याच मंथमध्ये मी जस्ट एक फॅब्रिक आणलं होतं, टेलर शोधला होता आणि टेलर पण आम्ही असाच रँडमली फिरता असे एक आम्हाला काका सापडले होते आमच्या पहिल्या कलेक्शनला.
त्या काकांकडे आम्ही दिलं. मग ते अमाऊंट त्यांनी जी सांगितली मी थोडंसं बार्गेन केलं ऑब्व्हियसली, असं नाही की मी फारच डम होते. पण मी ती अमाऊंट ठीक आहे म्हटलं होते. मला वाटलं होतं की हां छान आहे, स्वस्त आहे, मस्त आहे, असं करून मी ठीक आहे चला करूया आपण, असं केलं. आता मी कॉटनमध्येच का चालू केलं हे सांगते. मी जसं सांगितलं की लहानपणापासून कम्फर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी. म्हणजे कम्फर्टशिवाय ना मला असं खूप इचिंग होतं. मला जीन्स नाही आवडत, मला असं ते नाही आवडत. इवन कॉट सेट जरी घातले तरी मला खूप असं इचिंग होतं. मला खूप कम्फर्टेबल असं जसे वन पीस आहेत, फ्रॉक्स आहेत. सो मी फक्त त्या विचाराने पुढे गेलेली आहे की मला ते कम्फर्टेबल आहे, मग लोकांना पण ते कम्फर्टेबल असणारच, हेच माझ्या डोक्यात होतं. आणि मी तसंच जस्ट एक कॉटन क्लोदिंगमध्ये स्टार्ट केलं. आणि याच्या पुढे पण माझा हाच गोल असणार आहे की मला फक्त आणि फक्त कॉटनमध्येच करायचं आहे. इवन आत्ता पण आपल्याकडे सूट्स आहेत, साडीज आहेत, नंतर शॉर्ट कुर्तीज, शॉर्ट वन पीस, लाँग वन पीस, स्कर्ट्स आहेत, सगळं आहे. आणि ते सगळं कॉटनमध्ये आहे. आय नो मी सगळेच टॉपिक्स एकत्रच बोलते आहे खूप, की माझं फर्स्ट मी इन्व्हेस्टमेंट, माझे फर्स्ट, हे सगळं मी एकत्र बोलते आहे. पण मला सगळंच बोलायचं आहे, मला सगळंच शेअर करायचं आहे. कारण इंडोवेद इज माय बेबी. मी माझ्या एक छोट्या बाळासारखं सांभाळते माझ्या ब्रँडला, जे की खूप पटापट मोठं होतं आहे असं वाटतं आहे. आता माझ्या ब्रँडला ऑलमोस्ट 3 वर्ष पूर्ण होतील सप्टेंबरमध्ये. आणि मला अजूनही वाटतं की मी काहीच अचीव नाही केलं आहे. जे मी असायला पाहिजे होती मी तिथे नाही आहे. आणि या गोष्टीचा मला खूप कधी एकदम अशी मी रात्री अशी ना अचानक उठून बसते की ओ शिट, माझं नाही झालं तर. मला खूप भीती वाटते. पण ती भीती मी आज ॲक्च्युली बोलून दाखवते, नाही तर मी कोणासमोरच बोलत नाही. कधी मी होते बस्ट आऊट आणि फक्त माझ्या फ्रेंड्ससमोर होते, कारण ते मला समजून पण घेतात. कधी मी खूप रडते, मी खूप घाबरलेली असते की मला खूप पुढे जायचं आहे, पण मी कसं करणार आहे, मी एकटी कसं करणार आहे, मी फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करणार आहे. माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स हेच लोक आहेत माझ्यासाठी, त्यांच्यामुळेच आहे. मी परत तेच सांगते आहे, पण मी खरंच त्यांच्यामुळेच आहे. तर हेच. आणि आता आपण बोलूया माझ्या फर्स्ट लॉन्चच्या आधी काय मी प्रिपरेशन केलं होतं. सो मी जसं सांगितलं की 14 प्रॉडक्ट्स मी रेडी केले. शॉर्ट वन पीस होते. आता ह्यात माझी चूक झाली होती की मला असं वाटायचं की मला शॉर्ट वन पीस आवडतात तर सगळ्यांना आवडते. मग मी तयार कसे केले प्रोडक्ट्स, शॉर्ट वन पीस आहेत, स्लीवलेस आहेत. आणि मला जे काही मी पडली फर्स्ट कलेक्शननंतर, पडली म्हणजे नंतर मला कळालं की जे मला आवडतं तेच सगळ्यांना आवडतं ना, हा सगळ्यात मोठा माझा गैरसमज होता. तर जे 15,000 ते त्याच्यापासून मी स्टार्ट केलं होतं. मला माहीतच नव्हतं की कशा गोष्टी वर्क करतात किंवा काय. मी जस्ट आणलं, मी शिवलं, मी त्याचं फोटोशूट केलं. आणि नंतर मला कळायला लागलं की बिझनेस करताना तुम्हाला असे छोट्या अमाऊंटवर, 15,000 इज नॉट अ छोटी अमाऊंट. पहिली गोष्ट माझ्यासाठी पण नाही आहे. पण जेव्हा तुमचे गोल्स खूप मोठे होतात ना, तुम्ही असा विचार करायला लागता ना की हां माझे खूप मोठे गोल्स आहेत, मला ह्या छोट्या असं काय म्हणतात ते डबक्यात असं नाही राहायचं आहे, मला खूप पुढे जायचं आहे. तेव्हा ते असं होतं ना आपल्याला की नाही, खूप मोठी अमाऊंट पाहिजे मला, खूप पैसे लागणार आहेत आता मला हे सगळं. आणि मी सतत त्या टेन्शनमध्ये असते. मी आत्ता पण त्याच टेन्शनमध्ये असते की माझ्याकडे आता अजून कसे पैसे येणार आहेत, मी ते कसं इन्व्हेस्टमेंट माझी मॅनेज करणार आहे. कारण नाही म्हटलं ना तरी एका कलेक्शनला तुम्हाला मोठी अमाऊंट लागते. तर ते सगळं मॅनेज करताना, ते सगळं एकतर एक माणूस असतो ना बिझनेसमध्ये, तेव्हा खूप अडचणी येतात. मला सपोर्ट माझ्या फुल फॅमिलीचा आहे, माझ्या फुल फ्रेंड्सचा आहे. म्हणून मी सध्या जे काही आहे ना, मी फक्त त्यांच्यामुळे, माझ्या एकटीने हे शक्यच झालं नसतं. ते लोक माझी सगळीकडे मार्केटिंग करतात, मला कुठे प्रॉडक्ट द्यायचं आणि माझ्या डोक्यात हे पण असतं की मी माझ्या कस्टमर्सपर्यंत कशी पर्सनली रीच आऊट होईल. मी बऱ्याच वेळा असं करते की समजा माझ्या घराच्या आजूबाजूला, किंवा नाही म्हटलं तरी मी एकदा तर मी निगडीला पण गेल्या होत्या, तर मला असं वाटतं की मी स्वतःच डिलिव्हरीज कराव्या पुण्यात तरी ॲटलिस्ट. आणि मी खूप ट्राय करते, मी अजूनपर्यंत ट्राय करते की मी स्वतः जावं सगळ्या लोकांना प्रॉडक्ट्स द्यायला.
असं असतं की एक जण असला ना की खूप टेन्शन्स असतात, खूप मी हे करू का, मी ते करू का, असं सगळ्या गोष्टी होतात. पण कन्सिस्टन्सी इज द की. तुम्ही कुठलीही गोष्ट ना कायम करत राहायला पाहिजे. आत्ता पण मी काही म्हणत नाही की मी फार प्रॉफिटमध्ये आहे, मी फारच कमवते, असं नाही आहे. पण माझं हे आहे की मी हा ब्रँड कधीच म्हणजे कधीच बंद नाही होऊ देणार. मी करतच राहणार आणि फक्त हेच डोक्यात ठेवायचं आहे की बिझनेस तुम्ही स्टार्ट करताना ना तुम्ही विचार नाही करायचा आहे मग की असं आता फेल्युअरच होईल, मग हेच होईल, ते होईल. हे करत राहिले ना तर तुमचा ब्रँड कधीच स्टार्ट होणार नाही आहे. हो, आता हे सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण पार्ट 2मध्ये बोलूया, कारण खूपच लाँग व्हिडिओ होतो आहे हा. आणि हा नक्की मला कसा वाटला आहे ते सांगा, म्हणजे आपण पार्ट 2 आणूया लगेच. हो, येस, बाय.